नमस्कार मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत. जर आपल्याला एखादी स्त्री किंवा आपल्याला एखादी व्यक्ती मनापासून आवडत असते, आपण त्या व्यक्तीशी भावनात्मक जोडलं गेलेलो असतो. पण मित्रांनो, आयुष्यात अशा काही चढउतार येतात की काही कारणावास्तव ती व्यक्ती आपल्यापासून दूर गेलेली आपल्याला दिसून येतं. तर मित्रांनो, अशी दूर गेलेली व्यक्ती खरंच आपली आठवण काढते का? आपल्याला सतत हा प्रश्न सतावत असतो. त्यावेळी आपल्याला असं जाणून घ्यायचं असतं की त्या व्यक्तीला देखील माझी आठवण येत असेल का? ती व्यक्ती खरंच मला मिस करत असेल का? असे खूप सारे प्रश्न आपल्याला गोंधळात टाकतात. तर मित्रांनो, त्याचंच उत्तर आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत की चला जाणून घेऊया असे कोणती घटना आहेत किंवा कोणते दोन ते संकेत आहेत की ज्यावरून आपल्याला समजू शकतं की हां, ती व्यक्ती आपली आठवण काढते. तर मित्रांनो, बघा, काही आयुष्यात असे काहीतरी चढ-उतार असतात ज्यामुळे ती व्यक्ती अचानक आपल्या आयुष्यातून दूर जाते. पण मित्रांनो, इथं विषय दोघं एकमेकांशी तेवढेच आपण भावनात्मक जोडलो गेलेले आहेत का? हे महत्त्वाचं आहे. कारण एकतर्फी प्रेम नसावं. या या सिच्युएशनमध्ये एकतर्फी प्रेम नसेल आणि तुम्ही दोघेही एकमेकांशी तेवढेच भावनात्मक जोडले गेलेले आहात, तर मित्रांनो, हे पॉसिबल आहे. असं होऊ शकतं की जर त्या व्यक्तीची तुम्हाला तुम्हाला सतत आठवण येते, सतत तुम्हाला ती किंवा ती व्यक्ती सतत तुम्हाला मिस करते, तेव्हा हे संकेत भेटतात. ते म्हणजे तुमच्या डोक्यात त्या व्यक्तीचा कोणताही विचार नाही, तरी देखील त्या व्यक्तीची तुम्हाला अचानक आठवण येणे, अचानक तो व्यक्ती तुमच्या जवळ असल्याचे भास होणे, हा संकेत दर्शवतो की ती व्यक्ती तुम्हाला मिस करते. बघा, दिवसभराचा थकवा, आपल्याला कामाचा थकवा असतो आणि अशा वेळेस आपल्या डोक्यात त्या व्यक्तीचा विचार नसताना देखील असे विचार, त्या व्यक्तीची सतत आठवण आपल्या डोक्यात येणे, त्या व्यक्तीचे विचार सतत सुरू होणे, त्या व्यक्तीचा आपल्याला भास होणे, हेच दर्शवतं की ती व्यक्ती आपल्याला मिस करते. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब